शिर्डीमधील जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणी भोंदू अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात आणि आणखी तिघांवरती शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आधीपासूनच शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहेत। जमीन खरेदीबरोबरच समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खरातनं 56 व्यक्तींचं 100 बनावट खाती उघडल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। तर या अनुषंगानं शिर्डी पोलिसांना भोंदू अशोक खरातचा ताबा हवा होता। आज दुपारी भोंदू अशोक खरातला राहता सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। तर कल्पना खरात अद्यापही फरार असून भोंदू अशोक खरातच्या माध्यमामधून पोलिसांना नवीन काय माहिती मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। अशोक खरात विरोधामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल असून आज पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तर शिर्डी पोलीस ठाण्यासमोरच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। पाहूयात। तर शिर्डी पोलिसांनी कालच खरातचा ताबा घेतलेला आहे। त्यानंतर आज त्याला न्यायालयामध्ये पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरात विरोधामध्ये फसवणुकीचे, जमीन लाटल्याचे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच 3 गुन्ह्यांमधील पहिल्या गुन्ह्यामध्ये आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आता शिर्डी पोलिसांकडून खरातची जी चौकशी केली जाते या चौकशीमध्ये अजून काही नवे खुलासे होतात का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। भोंदू अशोक खरातचा ताबा नाशिक पोलिसांकडून शिर्डी पोलिसांना मिळाला आहे आणि आता भोंदू अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे। काल रात्री त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले, त्याचं मेडिकल तपासणी देखील काल करण्यात आली आणि त्यानंतर आज त्याला राहता सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। एकूणच जर पाहिलं तर जमीन खरेदी आणि अवैध सावकारकी प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरातसह त्याच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्याच्या चौकशीसाठीच आज या अशोक खरातला राहता सत्र न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्या ठिकाणी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। एकूणच जर पाहिलं तर या जमीन खरेदी प्रकरणातूनच मोठमोठ्या रकमा समोर आलेल्या आहेत। समता पतसंस्थेचे काही प्रकरणं त्यातून समोर आली, जी बनावट खाती समोर आली, या सगळ्यांचा तपास शिर्डी पोलिसांना करायचा आहे। त्या अनुषंगाने आज शिर्डी पोलीस या सगळ्या बाबतीत पाठपुरावा करून या भोंदू अशोक खरातला राहता सत्र न्यायालयात दुपारी हजर करतील आणि त्यानंतर सत्र न्यायालयातून त्याला किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूण जर पाहिलं तर या जमीन खरेदी प्रकरणात भोंदू अशोक खरातनं समता पतसंस्थेत 56 लोकांचे जवळपास 100 बनावट खाते उघडली होती, तर त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत देखील मोठे व्यवहार असल्याचे समोर आले होते आणि या सगळ्या प्रकरणात ईडीनं देखील तपास केला होता। त्या पाठोपाठ आता शिर्डी पोलीस देखील भोंदू अशोक खरातचा ताबा मिळाल्यानंतर आता आज त्याला न्यायालयात हजर करतील आणि त्यानंतर न्यायालय त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।